सुट्टी कशी मिळाली बाय द वे? हॅपी दिवाळी. अरे पहिला हॅपी दिवाळी. तुला सुट्टी कशी मिळाली? येणार होतं का तुम्ही? अरे वा वा वा. अरे मिळाला तुला शेवटी. बात फायनली. नाही म्हणजे कसं मिसेस इंडिया आहे ना ती, दिसत नाही. आमच्या आठवणच काय काढली अरे अरे असं नका रे बोलू. हो काय असं नका बोलू. तू जर वर्षातून 10 प्लॅन्स रीच करशील तर आम्ही हेच बोलणार. सरप्राईज दिलं. 17 कॉल केल्यानंतर सरप्राईज देतात लोक, माहिती आहे का? काय रे तू यावर्षी गेला नाहीस दिवाळीत घरी? नाही ग, 2 दिवसासाठी काय घरी जायचं, तेच परत इतका ट्रॅव्हल उगीच काय. आणि बघ ना आता काय 2 दिवसात दिवाळी संपते. आधी कशी बघ ना एक एक आठवडा दिवाळी चालायची, पूर्ण 5 दिवस कसे मस्त साजरे करायचो ना. हॅलो, हा भाई. हा अरे डन आहे, टेन्शन नको घेऊ. उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन झालं की परवा सकाळची फ्लाईट आहे, इथून दिल्ली तिथून मनाली, सॉर्ट. ठीक आहे, हा चल बाय. अरे माझी मम्मी तर 10 दिवस आधी साफसफाई करायला लावायची, शनिवार रविवार पण नाही खेळा द्यायची. अरे आमची पण. अरे आम्ही तर एवढा मस्त फराळ बनवायचो ना, सगळं चकली करंजा आजी मी मामी, काय मजा यायची विचारू नकोस. ए बाय द वे यावेळेसचा फराळ कुठून? चितळे बंधू मस्त आपलेच. आम्ही संध्याकाळच्या वेळेला मस्त सगळे एकत्र यायचो, पणत्या लावायचो, कारण ते बाबांना प्रॉपर वेळेत लागायचं की दिवे मावळणीच्या आधी सगळ्यांनी दिवे लावलेले असले पाहिजे. सो सगळे एकत्र मिळून छान तेल वगैरे सगळं तयारी करायचो आणि मस्त दिवे लावायचो. कसलं भारी मजा यायची यार. जनता अंधार पडलाय, दिवे लावा. हो 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 बाबा लावते. ना अरे हो ना, आम्ही तर भाई अख्खी फॅमिली मिळून सगळे शॉपिंगला जायचो दिवाळीच्या 15 दिवसांआधी. आणि तिथे 15 दिवसांआधी ना एक सेल लागलेला असायचा. भाई माझी तर मज्जा होती. मला बाबा 2-2 ड्रेस घेऊन द्यायचे छान भारी. खरं मी म्हणली ना, एकत्र फॅमिलीची मजाच वेगळी असायची. आम्ही असे मिठाईचे बॉक्स आणि फराळ गिफ्ट घेऊन सगळे प्रत्येकाकडे जायचो दिवाळी विश करायला. हॅपी दिवाळी. हाय हॅपी दिवाळी. तेव्हाची ना खरी मजाच वेगळी. गेले खरं